हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्त असलं पाहिजे. आम्ही पण मस्त आहोत गाईज. तर आत्ताच प्रशांतजी जॉबला जात आहेत आणि मीही आता रेडी होऊन निघेन. आज खूप कामं आहेत, खूप घाई होणार आहे कारण पॅकिंग पण करायची आहे. पुढे तुम्हाला पॅकिंग पण दाखवेन मी. आज खूप गर्दी होती, ट्रॅफिक होता खूप, त्यामुळे खूप लेट पोचले ऑफिसला. सो गाईज, व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. पटापट कामं केली आणि निघाले 6ला ऑफिसमधून. गाईज, आज मी प्रशांतजींना एक प्रश्न विचारणार आहे, तर त्याचं उत्तर आणि तो प्रश्न तुम्ही पुढे ऐकाच की काय विचारणार आहे. गाईज, आज मी खूप खुश आहे उद्यासाठी. ते कारणही तुम्हाला समजेल पुढे. माझी चप्पल तुटली होती, तर चप्पल पण शिवून घेतली. घरी आल्यावर फटाफट कोबीची भजी बनवली. चहासोबत काहीतरी किती दिवसापासून काही बनवलं नव्हतं, त्यामुळे ते बनवलं. त्यानंतर प्रशांतजी पण आता कामावरून आलेले आहेत. सो गाईज, खूप घाई आहे. इस्त्री वगैरे करणं बाकी आहे, कपडे पॅकिंग करणं बाकी आहे, सगळं सामान एकत्र घेणं बाकी आहे. उद्या बसायचे. सो काही त्याच्यात म्हणजे अशी घाई नको किंवा असं काही राहिलं असं नको. त्यामुळे आजच सगळं सामान पॅकिंग वगैरे करून घेतोय. सो गाईज, मी तुम्हाला बोललेली मगाशीच की एक प्रश्न विचारणार आहे प्रशांतजींना. तर तुम्हीच बघा, मी त्यांना काही प्रश्न विचारला आणि त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं पण आहे. तुम्ही बघू शकता, तर इथे सगळं सामान वगैरे काढलेलं आहे. फरसाण वगैरे, बूट, शूज, कपडे वगैरे सगळं पॅकिंग करून ठेवलेलं आहे. पॅकिंग म्हणजे अजून भरली नाही आहेत, बट घड्या बिड्या काढून ठेवलेल्या आहेत. सगळं सामान वगैरे बाजूला काढून ठेवलेलं आहे, म्हणजे काही वेळेस काही राहायला नको बाजूला किंवा बाकी राहायला नको म्हणून. प्रशांतजी, एक प्रश्न विचारू? विचारा. हेच बघा ना, की आता जगात सगळीच जण दुःखी असतात, तुम्ही, आम्ही. तर त्या दुःखाला विसरून आनंदी कसं जगायचं, आनंदी कसं राहायचं, काय सांगू शकता का तुमच्या शब्दात तुम्ही? हे बघा, आनंदी राहण्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. पण तुम्ही मला क्वेश्चन विचारला, ह्याचं काय मला परफेक्ट उत्तर देता येणार नाही. पण एक मी माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो. जर जीवनात आनंदी राहायचं असेल ना, तर पहिल्यांदा आपल्याला सद्गुरू करावं लागेल. कारण सद्गुरू जेव्हा आपल्या आयुष्यात येतो ना, तेव्हा आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू होतं. पण आता सद्गुरू कोणता करावा ज्याने आपल्या आयुष्यात आनंद येईल? तर सद्गुरू तो करावा जो सद्गुरू आपल्याला परमात्म्यापर्यंत पोचवेल, म्हणजेच देवापर्यंत पोचवेल. आणि जेव्हा आपल्या आयुष्यात सद्गुरू येतो, तेव्हा आपल्या आयुष्यात खरं सुख येतं. आणि मग आपला प्रत्येक दिवस सद्गुरूच्या मर्जीने जातो. आणि मग ती पॉझिटिव्हिटी आपल्या आयुष्यात येते आणि आपला प्रत्येक दिवस आनंदी जातो. मग भले किती जरी दुःख आले ना, तरी त्या दुःखातून पार करण्याची शक्ती सद्गुरू आपल्याला देतो. आणि तो जो अनुभव आपण घेतला, तोच अनुभव आता जगाने सुद्धा घेतला पाहिजे. आणि जो अनुभव आपण घेणार आहोत आता, त्यासाठीच आपण कुठे जातोय? पुण्याला. कशासाठी जातोय? 58वा निरंकारी संत समागम. आणि हा आनंद आपल्या चेहऱ्यावरती कसा येणार, ह्याचं जर तुम्हाला उत्तर जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्कीच जानेवारी 24, 25, 26 आणि 27 या तारखेला पुण्यामध्ये 58वा निरंकारी संत समागम होणार आहे. तर तिथे तुम्ही नक्कीच भेट द्या. आता त्या संत समागममध्ये काय असणार आहे नेमकं? तर त्या संत समागममध्ये समयाच्या सद्गुरू सुदीक्षाजी महाराज त्या धर्तीवरती अवतरित होत आहेत, महाराष्ट्राच्या. आणि त्या जेव्हा या धर्तीवरती येत आहेत, तर त्या सुख वाटण्यासाठी आले. तर आपण सर्वांनी, तुम्ही, आम्ही, आपण सर्वांनी त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनात ह्या परमात्म्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. तरच आपल्या जीवनात तो आनंद, ते सुख येईल. आणि प्रत्येक जण म्हणतो ना की मी आज दुःखी आहे, किंवा माझं आयुष्य चांगलं नाही आहे, किंवा माझा प्रत्येक दिवस असा खराब जातो. तर त्या सगळ्यांना मला एकच सांगायचं, म्हणजे आम्ही पण असंही नाही, आमच्या आयुष्यात पण दुःख येतात, पण ती दुःखांना पार करण्याची ताकद आहे ना, आम्हाला सद्गुरू माऊलीकडून मिळते. तर माझं असं वाक्य, माझं म्हणजे असं मत आहे, तर तुम्हाला खरंच जर आनंदी राहायचं असेल ना, खरंच, तर नक्कीच ह्या 58व्या निरंकारी संत समागममध्ये येऊन बघा. सो पुण्याला पिंपरीमध्ये होणार आहे. तुम्ही सर्वांनीच तिथे भेट द्या. तुम्हाला कसं वाटतं ते बघा. जो खरा आनंद, जो खरं सुख आहे, ते तिथे आहे. आणि मग तुम्हाला कळेल की रोज आनंदी राहण्यामागचं कारण काय. बघा, मी आपलं एवढं उत्तर दिलं, तुम्हाला त्याच्यात कसं वाटतंय तुमची मर्जी. प्रशांतजींचं हे उत्तर ऐकून मला तर खूप आनंद झालेला आहे. तुम्हाला त्यांचं मत पटलं का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही विचारच करत असाल की प्रशांतजी व्हिडिओसाठीच फक्त कामं दाखवत असतो किंवा कामात मदत करत असतो, तर असं अजिबात नाही आहे गाईज. प्रशांतजी मला नेहमी मदत करत असतात ना, कुठला ना सुख दुःखात असेल, कुठल्याही गोष्टीत असेल, पहिला पाठिंबा त्यांचा असतो. त्यासाठी ह्या गोष्टीत मी खूप लक्की आहे.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.